नमस्कार, मी वेदांकी. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण चिकन बनवणार आहे. त्याच्यासाठी मी चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे. त्याच्यानंतर चिकन मसाला टाकला आहे, पाव चमचा हळद, त्याच्यानंतर 2 ते 3 चमचे आपल्याला दही टाकायचं आहे. तर मी 3 चमचे दही टाकते. दहीमुळे आपलं चिकन एकदम ज्युसी आणि सॉफ्ट बनतं. त्याच्यानंतर थोडंसं मीठ, अगदी अर्धा चमचा मी मीठ टाकून घेते आणि हातानेच मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 ते 10 मिनटं असं मुरायला, मसाला मुरण्यासाठी ठेवायचं आहे. तर असं व्यवस्थित मी मिक्स करून ठेवलं आहे आणि साईडला ठेवून दिलं. त्याच्यासाठी आता लागणारे आपल्याला मसाले, तर हळद, तिखट, गरम मसाला, चिकन मसाला, त्याच्यानंतर 2 मोठे कांदे, 1 टोमॅटो, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, त्याच्यानंतर हा आमचा घरगुती मसाला, गोडा मसाला, जो आम्ही प्रत्येक जेवणामध्ये वापरतो, कडधान्याच्या भाज्यांमध्ये किंवा नॉनव्हेजमध्ये. त्याची रेसिपी मी टाकली आहे. तरी तुम्हाला जसं रेसिपी बघायची असेल तर मला DM करा, त्याची रेसिपी मिळून जाईल तुम्हाला. तर आता कढई गरम करायला ठेवायची. तर कढई गरम करायला मी ठेवली. आपल्याला लागणारं साहित्य ते एक साईडला करून घ्यायचं आहे. चिकन आता व्यवस्थित आपला मसाले लागलेले आहेत त्याला. तर आता कढईमध्ये तेल सोडायचं. तर 4 पळी तेल टाकते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. नंतर ते तेल छान जरा गरम होऊन द्यायचं. थोडं गरम झालं चांगलं की मग त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे. तर आता आपलं तेल गरम झालंय, तर त्याच्यामध्ये कांदे टाकायचे. कांदे मी 2 कटिंग केले होते. आणि कांदे पण छान परतून घ्यायचे, ते एकदम ब्राऊन कलर येईपर्यंत, थोडे सॉफ्ट होईपर्यंत परतायचे आहेत. अशा पद्धतीने एकदम सॉफ्ट होऊन द्यायचं त्याला. कांदा सॉफ्ट झाला की मग टोमॅटो टाकायचा. तर एका पातेलीत मी पाणी घेतलं आणि ते गरम करायला ठेवलं आहे, म्हणजे आपल्याला चिकन ग्रेव्हीमध्ये, मसाल्यामध्ये ते टाकता येईल. तर आता कांदा बघू शकता बऱ्यापैकी सॉफ्ट झालाय. थोडंसं अजून 2 मिनटं त्याला भाजून मग टोमॅटो टाकायचा आहे. तर हलवून एकदा मिक्स करून घेतलं मी व्यवस्थित. थोडंसं ब्राऊन शेड आलाय. तर आता टोमॅटो टाकून घ्यायचं आहे. कोथिंबीर मी लास्टला यूज करणार आहे, कारण जे वाटण मी तयार केलेलं आहे त्या वाटणमध्ये सुद्धा कोथिंबीर आलं आहे. तर आता कांदा सॉफ्ट होऊन, टोमॅटो सॉफ्ट होऊन द्यायचा आहे. आता आलं लसूण पेस्ट मी 2 चमचे टाकते, छोटे टीस्पून, आणि ते मिक्स करून घेते. आलं लसूणची पेस्ट टाकल्यानंतर ती थोडी कढईला चिटकायला लागते, त्याच्यामुळे सारखं मिक्स करावं लागतं, हलवावं लागतं, जेणेकरून ती चिटकू नये. लसूण आळ्याचा पूर्ण कच्चा पण काढून टाकायचं आहे. आता मसाले टाकायचे. तर पाव चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला आणि 3 ते 3.5 चमचे तिखट. तिखट जास्त तिखट नाही आहे, त्याच्यामुळे मी 3.5 चमचे टाकते. तुमचं जसं मसाला असेल तर मला आवडीप्रमाणे तुम्ही तिखट टाकू शकता. तर असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आलं लसूण पेस्ट आता खाली चिटकायला लागली आहे.
आता हे पीस जे आपण मसाला मिक्स करून ठेवले होते ते मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित हलवून हाताने. थोडंसं पाणी टाकलंय मी जेणेकरून मसाले सगळे चिकनला व्यवस्थित लागावे म्हणून. आता चिकन झाकून ठेवायचं आहे. 5 मिनिटं तरी झाकून ठेवायचं आहे, त्याला शिजून द्यायचं आहे. आता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता झाकण ठेवून 5 मिनिटं मी शिजून देणार आहे. 5 मिनिटं होऊन गेले तर झाकण काढून परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आताचे पाणी आहे ते टाकायचं आहे, गरम केलेलं पाणी जे होतं ते, आणि मिक्स करून घ्यायचं चिकन व्यवस्थित. जेवढं आपल्याला पाणी लागणार आहे तेवढं पाणी टाकून घ्यायचं. जे आता हे आपलं वाटण आहे ते टाकायचं आहे. तर मी 1 वाटी वाटण घेतलं आहे. थोडंसं पाणी टाकायचं परत ते वाटेत आणि आता मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे चिकनला. अजून चांगलं शिजण्यासाठी आपल्याला 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. आता झाकून मारून ठेवून दिलं. चिकन आपलं खूप छान आले. चिकन पण व्यवस्थित शिजले होते. शिजले आता तर आपल्याला आता वरतून कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर शिजतानाच टाकते जेणेकरून त्याचा म्हणजे स्वाद असतो तो त्याच्यामध्ये उतरतो. कोथिंबीर टाकून झाली. गॅस बंद करायचा आणि झाकून ठेवायचं चिकन. आणि चिकन हे आपण भाकरीसोबत किंवा नाचणीच्या भाकरीसोबत खाऊ शकतो. थँक्यू.